तर इथं सकाळ सकाळी मी ना डब्याची तयारी करत होते. तर दोडक्याची भाजी आहे आज. शौर्याला आवडत तर नाही, पण शरीराला चांगली असते त्यामुळे दोडकाच बनवायचा आहे. तर इथं शेंगदाणे भाजून घेतलेत आणि लसूण ठेचून घेते बारीक असा. तर शेंगदाणे भाजत आहेत तवर लसूण पण ठेचून घेतला आणि इकडं कांदा टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे बारीक. तर एका बाईची मला कमेंट आलेली की तुमची कढई ना खूप काळी आहे जरा, म्हणजे नाही का असं वेगळाच टोन होता तो, की तू कसली बाई, कसला संसार करतेस, कढई तरी जरा स्वच्छ करत जा, असं तसं खूप मोठी कमेंट होती. तर त्या कमेंटला मी रिप्लाय देत आहे या व्हिडिओ मार्फत की बाई हे बघ, माझं लग्न होऊन आता 7 वर्ष झालेली आहेत, 8वं चालू आहे. तर माझ्या लग्नातल्या ह्या कढया आहेत, एक दुसरी आहे आणि ही पण लग्नातलीच आहे. मग 7 वर्ष झालं रोज मी याच कढईत 2 टाईम माझा स्वयंपाक बनतो. तर कालांतराने ती काळी पडणारच. त्यामुळे त्याला मी काहीही करू शकत नाही. आणि मी दुसऱ्या कढया घेऊन घेऊन म्हणजे नाही का एवढा पैसा पण माझा उतू जात नाहीये काय, की मी सारखं एक कढई खराब झाली जरा की ही करून देणार, टाकून देणार, असं पण नाही मला जमणार. आणि मी प्रयत्न करते घासण्याचा. काय असतं ना की कालांतराने त्या काळ्या पडणारच. तुम्ही एखादी वस्तू रोज 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 वापरताय तर ती कालांतराने खराब होणारच. तरी आपण त्याच्यातनं पण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. हे तुला दिसलं नाही का? का सगळेच माझे भांडे घाण असतात, असं का कमेंट करता तुम्ही? जर चांगलं बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नये माणसाने. तर जाऊ द्या, ह्या कमेंटला मी उत्तर दिलेलं आहे. तर कसं असं एक म्हणजे नाही का निगेटिव्हिटी पसरवण्याचं तुम्ही बाया काम करता. एक तर स्वतः काही करत नाहीत, दुसऱ्याचं कमेंट करतात, असं की म्हणजे नाही का खूप टेन्शन येतं कमेंटमुळे. असं वाटतं की कमेंट बॉक्स बंद करून ठेवावं का काय. पण कसं आहे माहिती आहे का, आपल्या घरात आपल्याला कळतं कोण काय कसं आपल्याला बोलतं ते. त्यामुळे मी कमेंट बॉक्स बंद सुद्धा नाही करू शकत. आणि माझ्या मिस्टरांचा याला भरपूर विरोध आहे. मी विरोधात जाऊन हे सगळं मी बनवत आहे व्हिडिओ वगैरे. त्यांना आवडत नाही. त्यात हे असे कमेंट आले का नाही की ते मला भांडणारच. मग तुम्ही लोकांच्या घरात कशाला असं भांडणं लागण्यासारखी गोष्टी बोलता. तर इथं टिफिन पॅक झालेला आहे माझा आणि शौर्याला बॅग पण भरून दिले डब्बा. तर शौर्यचे पप्पा पण निघालेलेच होते, मग त्यांना जेवायचं नव्हतं त्यामुळे मी चहा करून देत आहे इथं. तर असो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि त्या बाईबद्दल काय बोलायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये निवांत बोला. बाय.